काही वर्षांपूर्वी ना एक बातमी एकंदरीतच सोशल मीडियाला खूप व्हायरल झाली होती। मित्रासोबत एक मैत्रीण लॉजवर गेली इंटिमेट होण्यासाठी आणि अचानकच तो मुलगा बेशुद्ध पडला। आता त्याच्यातच त्याचं निधन झालं। त्या तरुणाने लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी गोळ्या घेतल्याचं त्यानंतर समोर आलं। म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लैंगिक जीवनाच्या संबंधित कुठल्याही गोळ्या घेऊ नका असं सांगितलं जातं। फक्त लैंगिक क्षमता वाढवावी आणि सेक्सची वेळ जास्त व्हावी म्हणून लोक विविध प्रकारच्या औषधांचं सेवन करतात। यापैकी बहुतांश औषधांवर बंदी घालण्यात आलेली आहे, तरीही लोक मिळून ही औषधं घेतात। मात्र या औषधांच्या सेवनामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो। अशी औषधं आपण घ्यायला हवीत का? नेमक्या कुठल्या संदर्भात औषधांची गरज असते? असे अनेक प्रश्न याबाबत उपस्थित आहेत। अर्थातच आपल्याकडे डॉक्टर मुंदडासारखे तज्ञ डॉक्टर असल्यामुळे मी थेट त्यांनाच हे प्रश्न विचारले। कारण डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत। त्यांचं महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे। तर याची मुख्य शाखा ही छत्रपती संभाजीनगर येथे आशा किरण सेक्स क्लिनिक म्हणून आहे। सगळ्यात पहिले मुद्दा येतो तो म्हणजे आजकाल डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उत्तेजक औषधं सर्रास घेतली जातात। मग कुठल्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय ती औषधं घ्यावी का? तुम्हाला एखादी लैंगिक समस्या जाणवत असल्यास सर्वात उत्तम पर्याय म्हणजे सर्वप्रथम डॉक्टरांची भेट घेणं हाच असतो। पण गेल्या अनेक वर्षात काही औषधांबाबत लोकांच्या मनात काही धारणा तयार झाल्या आहेत। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधं थेट खरेदी केली जातात। पण त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते। परिस्थिती हाताबाहेर गेल्यास डॉक्टरही तुम्हाला समस्यातून वाचवू शकणार नाही। त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय स्वतःहून कधीही कोणतेही औषधं घ्यायला जाऊ नका। एका नामांकित संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार जगातील 38% पुरुषांना लैंगिक उत्तेजन घेण्यास काही ना काही समस्या असू शकतात। 41% महिलांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लैंगिक समस्या असू शकतात। म्हणूनच तुमच्या पार्टनरशी याविषयी मोकळेपणाने बोलून दोघे मिळून डॉक्टरांकडे जा आणि सल्ल्यानुसारच औषधी घ्या। व्यक्ती 40शी पार करतो त्यावेळी ताणतणावामुळे त्याचं लैंगिक आयुष्य पूर्णपणे संपतं असा विचार अनेक जण करतात। हृदयविकाराच्या बाबतीत ते काही प्रमाणात खरं मानता येऊ शकेल। लैंगिक उत्तेजना आणि छातीचे ठोके यांच्यात एक महत्त्वाचा परस्पर संबंध असतो। हे स्पष्ट आहे। लिंगाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आणि हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या एकमेकांशी थेट जोडलेल्या असतात। त्यामुळे हृदयात एखादी समस्या असल्यास लैंगिक क्षमतेमधून त्याचा परिणाम दिसतो। त्यामुळे याविषयी आपल्याला योग्य माहिती असणं आवश्यक आहे। म्हणूनच कुठल्याही मनाने औषध घेऊन उलट परिणाम करून घेण्यापेक्षा थेट डॉक्टरांकडे जा, त्यांच्याकडनं उपाय जाणून घ्या। यात अजून एक मुद्दा आहे जो अधोरेखित करता येतो, तो म्हणजे लैंगिक संबंधांवेळी मद्यप्राशन केल्यास तो कालावधी वाढवता येऊ शकतो का, असं अनेकांचा गैरसमज होतो। तो काय की मद्यप्राशन सेक्स करण्याची इच्छा जागृत होते, त्यामुळे आपण काय करत आहोत याचं भानही राहत नाही। मद्यपानाच्या अतिसेवनामुळे लैंगिक उत्तेजना कमी होऊ लागते। या व्यतिरिक्त आणखी एक धोकादायक सवय म्हणजे ड्रग्सचं सेवन। कोकेन किंवा इतर अंमली पदार्थाच्या सेवनामुळे लैंगिक आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। त्यामुळे लैंगिक क्षमता चांगली राखायची असेल तर या सर्व गोष्टींपासून दूर राहायलाच हवं। ही मूळची औषधं नाहीत हे लक्षात घेणं गरजेचं आहे। एकूणच समस्या कळल्याशिवाय डॉक्टर सुद्धा कुठलेही औषध सुचवू शकत नाही। सुरुवातीला आरोग्य चाचणी करून नंतरच्या टप्प्यात औषध उपचारांचा सल्ला दिला जातो। त्यामुळे तुमच्या प्रत्येक लैंगिक आयुष्यातील समस्या न लाजता डॉक्टरांकडे संपर्क साधा। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल। जर तुम्हीही मनाने गोळ्या घेत असाल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आपली ही सवय बंद कराल अशी मला खात्री आहे। बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। यासोबतच अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।